कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देण्यात आलं। या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि जलद चौकशी करून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच तपास त्वरित पूर्ण करून सक्षम पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली। या गुन्ह्यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राचा बेकायदेशीर वापर, अशा यंत्रांचा पुरवठा करणारे, गर्भलिंग निदानासाठी महिलांना प्रवृत्त करणारे, तसेच या बेकायदेशीर कृत्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि ठिकाणांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवृत्ती सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाड याने 250हून अधिक स्त्री भ्रूण हत्या केलेल्या आहेत, याची सखोल माहिती मिळावी आणि त्यामध्ये जे सर्व रॅकेट आहे ते लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि फास्ट कोर्टमध्ये त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, असं आम्ही महिला मोर्चातर्फे निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांचं जे लायसन नाही आहे त्याबद्दल आम्ही आयुक्तांना सांगून, ज्या डॉक्टरांचं लायसन नाही त्या लायसन नसल्यामुळे त्यांचं हॉस्पिटल सील करून टाकण्याचे निवेदन देणार आहे। म्हणजे जे डॉक्टरांना पदवी नाही आहे त्या सर्व डॉक्टरांचा आम्ही तपास करून हॉस्पिटल सील करणार आहे। खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एक सिव्हिल रिटायर्ड सर्जन 250 स्त्री भ्रूण हत्या करतो आणि आजूबाजूच्या लोकांना त्याची माहितीसुद्धा मिळत नाही आहे। आणि त्यांच्यासोबत जे काही एजंट किंवा जे काही वैद्यकीय तपासणीसाठी जे काही लोक घेऊन जातात त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही निषेध करू आणि परत त्याच्याबरोबर आयुक्तांना आम्ही असं निवेदन देऊ की परत पूर्ण जे दवाखाने कोल्हापूर शहरात आहेत ते परत रिव्हेरीफाय व्हावे। खरोखर त्यांच्याकडे पदवी आहे का, डिग्री ते आहे का त्यांच्याकडं, ह्याची पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन करून ह्या संदर्भात जे कोण डॉक्टर्स त्यांना सपोर्ट करत असतील त्यांचंही लायसन्स रद्द करण्यात यावं आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावं, अशी मागणी आम्ही आयुक्तांना आणि आज SP ऑफिसमध्ये केलेली आहे। यावेळी पल्लवी देसाई, उमा पवार, सुजाता पाटील इत्यादी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या।